शरद पवारांना पाडलं पाहिजे. पक्ष आणि चिन्ह मिळताच अजित पवारांकडून कार्यकर्त्यांना थेट कानमंत्र. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून पक्ष पारड्यात पडताच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आता थेट काकांविरोधात म्हणजेच शरद पवार यांच्या विरोधात दंड थोपटले आहेत. बारामतीमध्ये झालेल्या वक्तव्यानंतर सडकून टीका झाल्याने पक्ष आणि चिन्ह मिळाल्यानंतर शरद पवार यांच्या विरोधात फारसे चांगले शब्द अजित पवार यांनी वापरले नव्हते. मात्र पुन्हा आता अजित पवार यांनी शरद पवारांविरोधात थेट वक्तव्य करण्यास सुरुवात केली आहे. अजित पवार गटाच्या सोशल मीडिया मेळाव्यात पार पडला. या कार्यकर्त्यांना संबोधित करताना अजित पवार यांनी शरद पवार यांना पाडलं पाहिजे असा स्पष्ट कानमंत्र दिल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. अजित पवार यांनी सांकेतिक शब्दांचा उलगडा केला. अजित पवार यांनी एक उदाहरण देत म्हणाले की सखा पाटलांचा प्रचार करताना पा 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 असं लिहून प्रचार करत होते, आता का 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 असं लिहून प्रचार केला पाहिजे. पा 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 म्हणजे पाटलाला पाडलं पाहिजे. त्यामुळे आता अजित पवार यांनी शरद पवार यांच्या विरोधात दोन हात केल्याचं स्पष्ट झालेलं आहे. की सांगण्यात आलं तुम्हाला पा 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 बघा म्हणजे काय डोकं त्या काळात चाललंय. तेव्हा तो सोशल मीडिया नव्हता, काही नव्हता. आता तसलंच काहीतरी का 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 असं काहीतरी ठरवलं ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, बारामती.